बिल्डर कशासाठी येतो? नफा कमवण्यासाठी. मग जर बिल्डर नफा कमवतो, जागा आपली, मालक आपण, कुठलाही बिल्डर हा चॅरिटी करायला येत नाही. बिल्डर हा नफा कमवायला येतो. शरद पवार साहेब व्यासपीठावर मला भेटले. तर पवार साहेबांनी मला बोलावलं. मी म्हटलं, "अरे पवार साहेबांकडे माझं काय काम आहे?" तर पवार साहेब म्हणाले, "दरेकर जी तुमची ती स्वयंपुनर्विकासाची योजना काय आहे नेमकी? कशी चालते? पैसे कसे उपलब्ध होतात? फायदा काय होतो?" तर मी थोडक्यात 2-3 मिनिटात सांगितलं. मी बोललो, "मला बोलले एक नोट करून पाठवाल का मला?" आणि याचं सर्व श्रेय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना जातं. आणि स्वतः पवारसाहेब म्हणाले, की हे तर हाऊसिंगमधला गेम चेंजर आहे. गिरगाव, लालबाग, परळ जो मध्यमवर्गीय मराठी माणूस बहुसंख्येनं आहे, त्याच्या पुनर्विकासाचे मार्ग मला वाटतं स्वयं पुनर्विकासातनं मोकळे त्या ठिकाणी होऊ शकतात. तसे मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, या सगळ्यांनी हा विषय पुढे नेला पाहिजे. मुंबई हे कधीही न थांबणारं शहर आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणाऱ्या आणि स्वप्न जगणाऱ्या तरुणाईचं शहर. इथली प्रत्येक इमारत ही जुन्या आठवणी सांगणारी आहे, तर इथे प्रत्येक पुनर्विकास हा नवी आशा घेऊन येणारा आहे. या सर्व बदलांच्या मागे नकळतपणे आणि शांतपणे काम करणारे काही हात अविरतपणे झटत असतात. जे काही निर्णय जे हजारो कुटुंबांचं स्वप्न आणि भविष्य ठरवतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या व्यक्तीशी संवाद साधणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह प्राधिकरणाचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत स्वयं आणि समूह पुनर्विकास प्राधिकरण नेमकं कशा पद्धतीने कार्यरत आहे, ही संकल्पना नेमकी कशी आली आणि सर्वसामान्यांचं गृहस्वप्न नेमकं कसं आकार घेत आहे. सर नमस्कार, महा एमटीबी मध्ये नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. सर या संपूर्ण चर्चेला सुरुवात करत असताना समूह किंवा स्वयं पुनर्विकास ही संकल्पना नेमकी कशी उदयास आली, ही संकल्पना नेमकी कशी आपण निर्माण केली? एक लक्षात घ्या, स्वयं पुनर्विकास हा काय आजच होतोय अशातला भाग नाहीये. मी त्याची पुन्हा उजळणी केली. आपण बघा, पूर्वीच्या काळामध्ये शासकीय भूखंड दिला जायचा, कॉन्ट्रॅक्टर नेमायचे, बँकेकडून कर्ज घ्यायचे आणि इमारत उभी राहायची. मी तर एक उदाहरण देईन जे नेहमी मी देतो, की आपले नागरी निवारा जे दिंडोशीचा आहे, मृणालताई गोरे यांना भूखंड सरकारने दिला. कुठे बिल्डर होता तेव्हा? तेव्हा बिल्डर नावाचा कन्सेप्टच नव्हता. त्याने कॉन्ट्रॅक्टर नेमला, बँकांकडून कर्ज घेतलं. आज त्या इमारती उभ्या आहेत. नंतरच्या काळात त्या ठिकाणी बिल्डर हा कन्सेप्ट आला. नाहीतर स्वयं पुनर्विकास म्हणजे हाऊसिंग सोसायट्या उभ्या राहिल्यात, त्या कॉन्ट्रॅक्टरनी उभ्या केल्यात. कुठल्यातरी फायनान्सिंग एजन्सीकडून पैसे घेऊन. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला, की बिल्डरकडे लोक का जातात? बिल्डरकडे एक तर बिल्डर पैसे लावतो, परवानग्यांच्या ज्या जंजाल असतं त्यातनं तो बाहेर पडतो, ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या. आणि मग आपला सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस, विशेषतः मराठी माणूस, मरून ती झंझट, थोडी जागा कमी मिळाली चालेल, कॉर्पस कमी मिळाला चालेल, आपल्याला ताप नको. ही जेव्हा भावना वाढीस लागली ना, तेव्हा बिल्डर फोफावायला लागले. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला, की बिल्डर कशासाठी येतो? नफा कमवण्यासाठी. मग जर बिल्डर नफा कमवतो, जागा आपली, मालक आपण, तर जर आपण कॉन्ट्रॅक्टर नेमून स्वतःच जर आपली इमारत पुनर्विकसित केली, तर बिल्डर जे कमवणार, तो नफा आपल्या सभासदांना वाटला जाऊ शकतो, चांगला कॉर्पस मिळू शकतो. आणि मग यावर आम्ही काम सुरू केलं. काही इमारतीने आम्ही फायनान्स केला. त्यावेळेला सरकारचे निर्णयही झाले नव्हते. परंतु स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी स्वतः फोन करायचे, परवानग्यांना मदत करायची. असं आम्ही रांगत-रांगत 1-2 अशा इमारती उभ्या करायला लागले. त्यामुळे स्वयं पुनर्विकास म्हणजे काय मोठा जादू, चमत्कार किंवा टेक्नॉलॉजी नाही. सिंपल याचं आहे, की विकासक जो नफा कमवणार, तो नफा सभासदांनी आपल्यावर वाटून घ्यायचा जागेच्या स्वरूपात. कुठलाही बिल्डर हा चॅरिटी करायला येत नाही. बिल्डर हा नफा कमवायला येतो. त्याच्यामुळे मला वाटतं, की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे आत्मनिर्भर व्हा बोलतात, ते हाऊसिंगमधलं आत्मनिर्भर आहे.
सर आम्ही असं ऐकलं आहे आणि आम्ही काही उदाहरणंही बघितली आहेत, की स्वयं पुनर्विकासात अतिशय मोठं आणि प्रशस्त असं घर मिळतं. हे कसं साध्य होतं नेमकं? इतर प्रकल्पांमध्ये आणि स्वयं पुनर्विकासामध्ये हे जागेचं गणित नेमकं कसं साधलं जातं? आपण अत्यंत चांगला मुद्दा उपस्थित केलात, की याच्यामध्ये मोठं घर मिळतं. आत्ता आमच्याकडे आम्ही फायनान्स केलेल्या आणि स्वयं पुनर्विकासाच्या सरकारने दिलेल्या सवलती घेऊन 18 इमारती उभ्या राहिल्या. याच्यामध्ये अनेक फायदे आहेत. जागा तर मिळतेच. आता तुम्हाला 2च उदाहरणं मी देतो. एक म्हणजे श्रद्धानंद रोडला नंदादीप हाऊसिंग सोसायटी आहे आणि या नंदादीप हाऊसिंग सोसायटी 360 स्क्वेअर फीटामध्ये राहत होती. बिल्डर त्यांना 700 स्क्वेअर फीट देणार होता आणि तेव्हा स्वयं पुनर्विकासाचं वारं मुंबईत जोरात व्हायला लागलं होतं. कारण मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला आले होते. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, हे यशस्वी होतंय. म्हणून ती सोसायटीची लोकं माझ्याकडे आली, म्हणाले, "प्रवीण भाऊ, आम्हाला स्वयं पुनर्विकास करायचा आहे, आपण फंडिंग कराल का?" तो बोलला, "आमची तर योजना अभियान आहे ते." मग त्यांनी 40 कोटी रुपयाचं आमच्याकडं कर्ज मागितलं. आम्ही पैसे दिले. 360 स्क्वेअर फीटातनं 700च जाणार होते. स्वयं पुनर्विकासातनं किती जागा मिळाली असेल त्यांना? अंदाज करा आपण. 800, 900. 1400 स्क्वेअर फीटात राहिला. अच्छा. हा चमत्कार आहे. याचा अर्थ 700 स्क्वेअर फीट बिल्डरला लाभ होणार होता. दुसरं श्वेतांबरा सोसायटी, जी चारकोपला आमचे योगेश सागर आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात. येथे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री चावी वाटप करायला आले होते. तिथे 400 स्क्वेअर फीटातली लोकं बिल्डर 650-700 देणार होता. 1100 स्क्वेअर फीटात राहायला गेली. मुख्यमंत्र्यांनी चाव्या वाटल्या. मुख्यमंत्र्यांनी ती इमारत पूर्ण पाहिली. फ्लॅट, बेडरूम, बाथरूम, गॅलरी. मुख्यमंत्री थक्क झाले. लिफ्टची व्यवस्था, गाड्या लिफ्टनी वर नेण्याची व्यवस्था, की एक सोसायटी पुढाकार घेऊन इमारत उभी राहू शकते. ह्या सक्सेस स्टोरी आम्ही त्या ठिकाणी केल्या आणि त्याच्यामुळे होऊ शकतं का? तर झालंय. आणि याचं सर्व श्रेय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना जातं. कारण त्यांनी एवढ्या मायन्युटली या गोष्टीत लक्ष घातलं, की पूर्वी तर शासन निर्णय पण नव्हते. परंतु एक-एक इंडिव्हिज्युअल केस यायची. मी साहेबांना रिक्वेस्ट करायचो, "साहेब, योजना चांगली आहे, पण ब्युरोक्रॅट्समध्ये या सगळ्या फाईल अडकतायत." स्वतः सीएम साहेब फोन करायचे आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढला. नंतर त्याला सवलती आल्या. आमची परिषद गोरेगावला झाली. त्याच्यात आम्ही 18 मागण्या केल्या. त्यापैकी 16 शासन निर्णय झाले आणि त्याच्यामुळे ह्याला गती मिळाली, की मुख्यमंत्र्यांचा राजाश्रय आहे, सरकारचा राजाश्रय आहे. त्याच्यामुळे मला वाटतं शिंदे साहेबांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यात मदत करतायत, नगरविकास मंत्री म्हणून करतायत आणि मग आता हे अभियान फार फोफावलं. आता जवळपास 1600 लोकं आज प्रस्तावित आहेत, की अशा प्रकारचा स्वयं पुनर्विकास करायचा आहे. आणि स्वयं पुनर्विकासाचा फायदा हा होतो, की तो जागा मोठी मिळतेच. त्याचबरोबर निश्चित वेळेत तुमचं घर होतं. तुम्ही बघाल की बिल्डर कधी 8 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 40-40, 50 वर्ष पुनर्विकास रखडतो. हं. इथे स्वयं पुनर्विकासाचा कायदा आहे 3 वर्षात इमारत पुरी करायची. अच्छा. आणि मला आपल्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो, की 18 इमारती ज्या उभ्या राहिल्या, त्या सगळ्या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण झाल्या. लोकं घरात राहायला त्या ठिकाणी गेली. म्हणजे निश्चित वेळेत घर मिळतं. भाड्याचा प्रश्न निर्माण होत नाही. परत स्वयं पुनर्विकासामध्ये तुम्हाला कोणाच्या मागे फिरायला लागत नाही. इथे तुम्ही मालक असता. इथे दर्जा तुम्ही त्यातल्या क्वालिटी मेंटेन होते. बाबा सिमेंट कुठलं असावं, हं. स्टील कुठलं असावं. कारण तुमचं घर बांधताय. त्याच्यामुळे तुम्हाला आत्मीयता असते. बिल्डरला तुमच्या घराची आत्मीयता नसते. बिल्डरला तुम्हाला बांधून द्यायचं असतं आणि जो सेलेबल असतो टॉवर, तो चांगला करायचा असतो. पण तिथे पैसे मिळणार असतात. तिथे पैसेवाले लोकं येणार असतात. इथे मला माझं घर बनवायचं आहे. हे सोसायटीचे कमिटी मेंबर, एजीएम मध्ये सभासद ह्यांना ती आत्मीयता असते. बरं तुम्हाला अवलंबून नाही राहायला लागत. तुम्हाला बिल्डरकडं करायचा असेल विकास, तर बिल्डर एअर कंडिशन केबिनमध्ये आलिशान बसलेला असतो. माझा चेअरमन सेक्रेटरी बाहेर स्टूलावर किंवा बाकड्यावर बसलेला असतो. जागा मालक तू, सभासद मालक.
आणि त्या ठिकाणी आपला स्वाभिमान घाण ठेवून आम्ही तो कधी बोलवतोय बेल वाजवून आम्हाला आतमध्ये. इथे नाही, इथे तुमच्या मागे कॉन्ट्रॅक्टर येणार. माझं बिल काढा. मला त्या ठिकाणी काय दर्जा असावा, प्लॅनिंगमध्ये तुमचा सहभाग असेल, नियोजन कसं बिल्डिंग असावी, या नियोजनात थोडा सहभाग बिल्डर करून घेतो आपल्याला. त्याच्यामुळे इथे पूर्ण कंट्रोल हा तुमचा सभासदांचा असतो, कमिटीचा असतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर व्हा. हे जे सांगितले, मला वाटतं हाऊसिंगमधलं हे आत्मनिर्भर होणं आहे. स्वयं पुनर्विकासाचे जसे तुम्ही आकडेवारी सांगितली, ती आकडेवारी आता अगदीच 2 आकडे आहे आणि 1600 प्रस्ताव जवळपास तुमच्याकडे आता प्रस्तावित आहेत. या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी आणि पुनर्विकासाला गती मिळावी यासाठी आपलं धोरण पुढचं काय असणार आहे? आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माननीय त्यांचा उल्लेख केला वारंवार. तर त्यांनी असे नेमके कोणकोणते निर्णय घेतले क्रांतिकारी जे या स्वयं पुनर्विकासासाठी ठरले? याच्यामध्ये जेव्हा शासन निर्णय होते तेव्हा स्वतः लक्ष घालायचे. त्यानंतर त्यांच्या लक्षात त्याची व्याप्ती आली. त्यानंतर आम्ही 18 वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या, की त्या ठिकाणी टॅक्सेशनमध्ये सूट द्या, प्रीमियममध्ये सूट द्या, वाढीव FSI द्या. अशा प्रकारचे ज्या 16 निर्णय होते, ते 16 निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतले, ज्याच्यामुळे स्वयं पुनर्विकासाला रेग्युलर विकासापेक्षा जास्त फायदे व्हायला लागले. इन्सेंटिव्हज त्यांना, सवलती त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या. वन विंडो खिडकी. आज म्हाडामध्ये आपण बघाल की 50च्या आसपास प्रकरणं गेलेत. दनादन त्या ठिकाणी परवानग्या मिळतात. त्याच्यामुळं जी शासकीय लोकांचं शासकीय काम म्हणजे हळूहळू चाल असं जे काही आपण म्हणतो, तसं नाही झालं की स्वयं पुनर्विकासाची फाईल गेली की सीएमच्या इन्स्ट्रक्शन्स असतात, फास्ट झालं पाहिजे. पैशाची व्यवस्था त्यांनी केली. मुंबई बँकेला नोडल एजन्सी केली. मुंबई बँकेला एक मर्यादा आहे. परत प्रकरणं वाढायला लागली. राज्य बँकेला सांगितलं 1,500 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. नंतर केंद्र शासनाला त्यांनी NCDCला सांगितलं. मी अमितभाई शहाना भेटलो, हा विषय समजावून सांगितला. 1,000 कोटी रुपये काही अटी शर्ती आहेत त्याच्यामुळे थांबलंय. त्याच्यामुळे केवळ देवेंद्रजी शासनाचे निर्णय करून थांबत नाहीत, तर उद्या यांना लागणाऱ्या पैशाचं काय करायचं. तर त्या दृष्टीनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवस्था कशा होईल यांना अर्थपुरवठा करणं यासाठी सुद्धा ते सजग आहेत. उपाययोजना त्या ठिकाणी करतायत आणि एक प्रकारे स्वामित्व बोलतो किंवा दायित्व या सगळ्या योजनेचं त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलंय. आणि मला वाटतं की सगळेच लोक मदत करतायत. मला आपल्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो की पक्षाच्या पलीकडे जाऊन लोक विचार करतात. कारण मी गेल्या आठवड्यामध्ये पुढारीकार जाधव आहेत, त्यांच्या कार्यक्रमात शरद पवार साहेब व्यासपीठावर मला भेटले. तर पवार साहेबांनी मला बोलावलं. मी बोललो, अरे पवार साहेबांकडे माझं काय काम आहे. तर पवार साहेब म्हणाले, दरेकर जी तुमची ती स्वयं पुनर्विकासाची योजना काय आहे नेमकी, कशी चालते, पैसे कसे उपलब्ध होतात, फायदा काय होतो. तर मी थोडक्यात 2-3 मिनिटात सांगितलं. मी बोललो, मला बोलले एक नोट करून पाठवाल का मला किंवा पुस्तिका. तर बोललो, साहेब कशाला, मला बोलवून घ्या, मी येऊन तुम्हाला सांगेन. त्याने मला मुंबईत आल्यावर जनरली असेच नेते बोलत असतात, पण मुंबईत आल्यावर मला बोलवून घेतलं आणि जवळपास 40-50 मिनिटं हा विषय बारकाईनं समजून घेतला. आणि त्याने केवळ समजून घेतला नाही, बोललं केंद्र शासनाचे फायनान्स करणारे काही एजन्सी आहेत, LIC आहे, तर मी स्वतः दिल्लीला येईन बैठक लावेल. म्हणजे जेव्हा सर्वसामान्य माणसाचं जर हित जपलं जातंय, तर पक्षाच्या पलीकडे जाऊन ह्यात लक्ष घालणं, मदत करणं हा एक नवा आदर्श या योजनेच्या निमित्तानं होताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित त्याचा अभिमान आणि आनंद वाटतो. आपण बघतो की जुन्या चाळींमध्ये चाळमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष असतो. हा संघर्ष स्वयं पुनर्विकासात कसा सोडवला जाईल किंवा एक सुवर्ण मध्य कसा साधला जाईल? अत्यंत चांगला रास्त प्रश्न आहे. आता आम्ही शासनाने माझा अभ्यास गट नेमला होता. त्या अभ्यास गटामध्ये मी अनेक प्रकारच्या शिफारशी शासनाला केलेल्या आहेत. ज्या शासनानं स्वीकारल्या त्याचा ATR नागपूर अधिवेशनात सादर करण्याचं शासनाने ठरवलेल्या, मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली. तर या संदर्भामध्ये मालकाला त्या ठिकाणी त्याचा रेट देऊन त्याला कन्व्हिन्स करणं आणि नंतर कायद्यात बदल केला की जर तो कन्व्हिन्स नाही झाला
तर ॲक्विजिशन करून त्या ठिकाणी त्याला अशा प्रकारे डेव्हलप करायला देणं. आता अशा प्रकारच्या ज्या रेव्हेन्यूवर जागा आहेत, ते परवाच बावनकुळे साहेबांनी बैठक घेतली. तेव्हा जिथे अशा प्रकारचे वादविवाद आहेत, तर कोर्टात गेलं लिटिगेशन तर 25-50 वर्ष चालतं. पण त्यांना मी विनंती केली, शासनाने तडजोड योजना काढा. मालकाला बोलवा, संबंधित सोसायटीला बोलवा किंवा भाडेकरूला बोलवा आणि तडजोडीचा मार्ग काढा. तर तशा प्रकारचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलाय आणि त्याच्यामुळं वाद जे असतात, ते वाद मिटण्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता पागडीच्या जागा आहेत, हो. एकल इमारती आहेत, ट्रस्टच्या जागा आहेत, काही बेनामी प्रॉपर्टी आहेत. आपल्या गिरगाव, वरळी, शिवडी, लालबाग, परळ इकडे आज अशा प्रकारच्या काही बिलच्या जागा आहेत. लाकडी ज्या चाळी असतात 2 माळ्याच्या. गिरगावात तर 200-200 फुटात लोक राहतात. कामाठीपुरासारख्या ठिकाणी तर 50-60 स्क्वेअर फीटात राहतात. बाहेर त्या ठिकाणी त्यांचा स्टोव किंवा काय असतो, बाहेर झोपतात. तर या लोकांसाठी या योजनेचा खूप फायदा होणार आहे. आणि आता मोठे क्लस्टर म्हाडा करतंय, हो. शासकीय एजन्स्या करतायत. परंतु छोट्या लोकांसाठी कोण आहे? तर छोट्या लोकांसाठी स्वयंपुनर्विकास योजना आहे. अच्छा. आता 2 दिवसापूर्वी मी एक बैठक घेतली. जे म्हाडाचे व्ही-पी संजीव जायस्वाल साहेब होते, सी-ओ शंभरकर होते रिपेअर बोर्डाचे. ती तर 388 इमारती या पुनर्रचित इमारती आहेत. त्या फिजिबल होत नाहीत. त्यांना म्हाडाला द्यायला स्टॉक जर डेव्हलप केलं तर मिळत नाही. मग त्यांचा विकासच करायचा नाही का? मग तिथे आम्ही सांगितलं, की बाबा ह्यांना विकासासाठी तुम्ही दरवाजा मोकळा केला पाहिजे. त्याने उलट मी त्या जयस्वालांचं अभिनंदन करेन, की 2023ला त्यांनी पॉझिटिव्ह शासनाकडं अहवाल दिला होता. दुर्दैवानं त्या लाल फितीमध्ये 3 वर्ष अडकून राहिले. तिथेच फाईल होती. आता त्याचा निर्णय झालाय. त्याच्यामुळे आता त्यांचा पुनर्रचनेचा मार्ग मोकळा होणार, पुनर्विकासाचा. त्याच्यामध्ये आयडिया काय केली, बाबा तुम्ही 5-6 सोसायट्यांचं क्लस्टर करा, विकासक नेमा, आम्ही म्हाडा परवानगी देतो. कारण म्हाडा आम्ही मालक आहोत पुनर्रचित इमारतीचे. काही ठिकाणी मोठं क्लस्टर असेल, तुम्ही आमच्याकडे प्रस्ताव पाठवा, C&Dच्या मार्फत क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून शासनाकडे पाठवून देऊ. 2 मार्ग त्यांनी सांगितले. तिसरा मार्ग सांगितला, जर तिथे मोठं क्लस्टर असेल आणि आजूबाजूला 2-4 इमारती त्या क्लस्टरमध्ये सामावून घेता येत असतील, तर त्याच्यामध्ये त्या इमारती सामावून घेऊ. त्याच्यामुळे मला वाटतं, की गिरगाव, लालबाग, परळ जो मध्यमवर्गीय मराठी माणूस बहुसंख्येनं आहे, त्याच्या पुनर्विकासाचे मार्ग मला वाटतं स्वयंपुनर्विकासातनं मोकळे त्या ठिकाणी होऊ शकतात. असं स्वयं पुनर्विकासामध्ये इमारतीतील नागरिकांची आणि कमिटीची एकी हा स्वयं पुनर्विकासाचा यशाचा मार्ग आहे असं आपण या निमित्ताने म्हणू शकतो. तर या निमित्ताने नागरिकांना काय सांगाल किंवा सोसायटी धारकांना काय सांगाल? नाही, उलट आपण बघाल, की हे नागरिकांना, रहिवाशांना किंवा सोसायटीसाठी पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था आहे. जनरली आपल्याकडे काय होतं, विकासक आला, की आपण छोटी माणसं असतं. सेक्रेटरीचं काहीतरी सेटिंग झालंय बिल्डर बरोबर. चेअरमननी बहुतेक काहीतरी केलेलं दिसतंय. मग ते संशय वाढायला लागले, की ते सभासदांमध्येच ग्रुपिझम होतं. इथे तुम्ही संशय कोणावर घेणार? पारदर्शक एजीएम ठरवतं. स्वयंपुनर्विकासाचं कमिटी कंट्रोल करते आणि जे आहे ते लोकांसमोर जाऊन, एकटा मालक इथे कोण नाहीये. त्याच्यामुळे स्वयंपुनर्विकास पारदर्शकतेनं त्या ठिकाणी होतो. आणि आता काय केलं, 51% तुम्ही करू शकता. आता काही प्रत्येक ठिकाणी एखाद दुसरा न्यूसेन्स असतो. तो प्रकल्प 1-2 माणसांसाठी आज 20-20, 25-25 प्रकल्प रखडलेत. तर स्वयंपुनर्विकासात असं होत नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं, की सर्व सोसायट्यांना माझं आव्हान असेल, की तुम्हाला सरकार तुमच्या पाठीशी आहे. पैसे उपलब्ध करणाऱ्या यंत्रणा आज त्या ठिकाणी पुढे येत आहेत. तर या स्वयंपुनर्विकासासाठी आपण पुढे या. आता ह्याच्यामध्ये थोडी मेहनत आहे. आता बिल्डरकडे कसं सोपवलं, की बिल्डरच सगळं बघेल. इथे तुम्हाला धावपळ करायला लागते. परत तुम्ही परिश्रम घेतलेत तर तुम्हाला मोठी जागा मिळेल ना. आज तुम्हाला मी सांगतोय, या स्वयंपुनर्विकासात एवढी ताकद आहे, की केवळ आम्ही मराठी माणसांचं भलं बोलून चालत नाही.
कृती करावी लागते. मी जेव्हा आणि आमचे पराग आळवणी आमदार हं. पार्ल्याचे त्या नंदादीप सोसायटीच्या ओपनिंगला गेलो. त्यावेळेला उद्घाटन केलं आम्ही फीत कापून. तर ती एक माऊली होती, तिच्या डोळ्यातनं अश्रू आले. मी बोललो, "ताई तुम्ही रडताय का? आज आनंदाचा दिवस आहे." मला बोलते, "भाऊ मी रडत नाही, माझे आनंदाश्रू आहेत." कारण गेल्याच आठवड्यात आम्ही ठरवलं होतं, आपलं हे पुनर्विकास व्हायच्या अगोदर, की आम्हाला जायचंय नालासोपारा वसई विरार. कारण माझ्या मुलाचं लग्न आहे आणि छोट्या जागेत आम्ही 2 कुटुंब राहू शकणार नाहीये. हा विचार त्यांचा पुनर्विकासाच्या वेळचा होता. आणि आता त्यांना 1400 स्क्वेअर फीटचं घर मिळालं. ते बोलतात, "आता माझा मुलगा, त्याची फॅमिली इथेच राहील. आम्ही पार्लर सोडणार नाही." मग त्या ठिकाणी मराठी माणूस जो मुंबईतनं बाहेर जात होता, त्याला थांबवणारा मराठी माणसांच्या हिताचा स्वयं पुनर्विकास आहे. त्याच्यामुळं मला वाटतं, की आज कोण चाळीत राहतं? मराठी माणसं राहतात. छोट्या इमारतीत कोण राहतं मध्यमवर्गीय? मराठी माणूस राहतो. 80-90% लोकं आपली मराठी लोकं तिथे राहतात ना. टॉवरमध्ये आपली 2% पण नसतात. मोठमोठे प्रत्येकाला श्रीमंत शक्य लोक नसतं. राहतात. मग हा मध्यमवर्गीय मराठी माणसांसाठी गेम चेंजर आहे. आणि स्वतः पवारसाहेब म्हणाले, की हे तर हाउसिंगमधला गेम चेंजर आहे. आणि मला वाटतं त्यामुळे प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. माझ्याकडे इमारती आहेत, कुठल्या इमारती डेव्हलप झाल्या, त्यांना किती फायदा मिळाला. त्याच्यामुळे मला वाटतं सक्सेस स्टोरी आज उभ्या राहिल्यात. आणि हे वारं आता मुंबईच्या बाहेर पण गेलंय. आता आपण हं. नवी मुंबईत इमारत पॅराडाईज त्या ठिकाणी 1-2 माळे उभे हं, राहिलेत. हं, हं. ठाण्यात उभ्या राहिल्यात. पुण्यात एक इमारत उभी राहिली. त्याच्यामुळे आता हे राज्यभर त्या ठिकाणी पसरतंय. आणि माझा अहवाल स्वीकारल्यानंतर माझी शिफारस होती, की प्राधिकरण करा. हं. तर ते प्राधिकरण मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याच्यामुळे लोकांना विश्वास आला, की अरे मुख्यमंत्री या विषयाच्या पाठीशी आहेत, ताकद देत आहेत आणि हे होतंय. त्याच्यामुळे लोकही आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिबिरं घेतायत, समजून घेतायत आणि स्वयंपुनर्विकासासाठी आज त्या ठिकाणी कामाला लागलेत. आता ठाणे जिल्हा बँक, मुंबई जिल्हा बँक पहिलं हं. फायनान्स करायची. ठाण्यात आता ठाणे जिल्हा बँक फायनान्स करते. अच्छा. त्याच्यामुळं अर्थपुरवठा करणाऱ्या एजन्सी पण पुढे येतायत आणि त्याच्यामुळे मला वाटतं एक हाउसिंग सेक्टरमधला गेम चेंजर अशा प्रकारचा हा विषय आहे. आणि हाउसिंगमध्ये आत्मनिर्भर होणं, कोणावर डिपेंड न राहता आपणच आपली इमारत विकसित करायची, असा एक अभिनव अशा प्रकारची ही योजना आहे. सर, खरं तर आजचा आपला विषय खूप इन डेप्थ असल्याकारणाने राजकारणाकडे वळायचं नव्हतं. पण मागील काही वर्षांमध्ये मुंबईतला मराठी माणूस बाहेर गेला, अशा चर्चा कायम होतात किंवा मुंबईतला मराठी माणूस बाहेर फेकला गेला. मात्र त्याला मुंबईत थांबवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात अपयश आलं मागच्या सरकारांना, असं नाही वाटत का? 100% अपयश आलं. म्हणून मी तुम्हाला बोललो ना, की मराठी माणसांच्या केवळ गप्पा मारून चालत नाही. भावनिक वातावरण काही करून काही क्षणापुरतं आपण आपले काही इप्सित असेल साध्य करू शकतो. पण त्याच्यासाठी रचनात्मक केलं पाहिजे ना. आता या स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून हा मध्यमवर्गीय मराठी माणूस मुंबईत राहायला मदत होणार आहे. गिरगाव, लालबाग, परळ, वरळी, शिवडी इथे जर योजना कार्यान्वित झाल्या, तर तो थांबेल ना मुंबईत. तर त्याचं कुटुंब वाढलं, तर तो बाहेर जाणार. मी उदाहरणच देतो, की हे झालं नाही इथे. एक उदाहरण देतो. अभ्युदयनगर काळा चौकीचं आहे. 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. तिथले आमदार अजय चौधरी होते. तिथले C&Dचा विषय होता, क्लस्टर डेव्हलपमेंटचा. 2.5 वर्षामध्ये अजय चौधरी उद्धवजींकडे जाऊन थकले. त्यांनी निर्णय केला नाही. त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजींचा धन्यवाद देवेंद्रजी आम्ही कार्यक्रम घेतला काळा चौकीला अभ्युदयनगरच्या मैदानावर. तिथना मुख्यमंत्री तेव्हा एकनाथरावजी शिंदे साहेब होते. त्यांना फोन केला, बोला अभ्युदयनगरसाठी मी C&Dची घोषणा करू का? एवढा फास्ट काम करणारी लोक आहेत. मराठी माणसांसाठी बोलून चालत नाही. त्यांनी फोनवरनं मुख्यमंत्र्यांची मान्यता घेतली. C&D जाहीर केलं. 6-7 वेळा टेंडर निघालं. आता अंतिम टेंडर 645 स्क्वेअर फीटाचं झालं. 180 ते 200 स्क्वेअर फीटात राहणारा मराठी माणूस, कामगार, आज 645 स्क्वेअर फीटात जाणार.
हे मराठी माणसांचं प्रेम, ही कृती केवळ त्या ठिकाणी बोलून चालत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः करतायत. एकनाथरावजी शिंदे साहेब, बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी जो विचार दिला, त्यासाठी ते ताकद देत आहेत. ते हाऊसिंग मिनिस्टर म्हणून काम करतायत. त्याच्यामुळे मला वाटतं मराठी माणसांच्या केवळ गप्पा मारून चालणार नाही. त्यांच्यासाठी रचनात्मक काम उभं केलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. आणि जसं पवार साहेबांनी पक्षापलीकडे जाऊन या विषयाला ताकद दिली, तशी मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, या सगळ्यांनी हा विषय पुढे नेला पाहिजे. सर, खाजगी विकसक भांडवल म्हणून ज्यावेळेस स्वतःचे पैसे प्रकल्पांसाठी लावतात, तसंच वास्तुविशारद, सल्लागार अशा स्वतःच्या व्यवस्था देखील त्यांच्या असतात. तर स्वयं पुनर्विकासात सर्वसामान्य लोक ही सगळी व्यवस्था कशी उभारतात? ही व्यवस्था तुमच्या माध्यमातून लावून दिली जाते की ती लोकच त्यांच्या पद्धतीने ती व्यवस्था उभारतात? बरं झालं आपल्या तरुण भारतच्या माध्यमातून लोकांना याची कार्यवाही कशी होते हे समजणार आहे. याच्यामध्ये मी थोडी प्रक्रिया सांगतो. सर्वप्रथम सोसायटीने ठरवायचं असतं एजीएमने की आपल्या स्वयंपुनर्विकासास जायचं आहे. ते झाल्यानंतर त्यांनी प्रस्ताव 2 तयार करायचे. एक परवानगी देणाऱ्या अथॉरिटीकडे, प्लॅनिंग अथॉरिटीकडे परवानग्यांसाठी, आणि एक अर्थपुरवठा करणाऱ्या एजन्सीकडे. मुंबईत समजा मुंबई जिल्हा बँक आहे. त्यानंतर मुंबई जिल्हा बँकेचं पॅनल असतं, अच्छा. पीएमसी पॅनल, हं. आर्किटेक्ट पॅनल आणि सल्लागार लीगल. तर तुम्हाला जर वाटलं तर आमच्या पॅनलवरचा पीएमसी सोसायटीने घ्यायचा, जो फिजिबिलिटी रिपोर्ट बनवेल. अच्छा. परंतु आमचं अजिबात कंपल्शन नाही, आमच्या पॅनलवरचाच माणूस घेतला पाहिजे. अच्छा, त्यांना ती लिबर्टी आहे. त्यांना ती लिबर्टी आहे, पण त्याने केलेला जो रिपोर्ट असतो तो आमचा पॅनलवरचा माणूस की आमची बँक त्याची फिजिबिलिटी तपासेल. कारण उद्या पैसे देणारी एजन्सी आम्ही आहोत. बरोबर. उद्या जर बोगस एखादा रिपोर्ट झाला तर उद्या शेवटी बँकेचे पैसे सर्वसामान्यांचे आहेत, त्यांच्याही अडचणीत यायला नको. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण लिबर्टी असते. आमचा विषय फक्त पैसे देणे आणि ते पैसे व्यवस्थित परत येतील याच्या रिपेमेंटची व्यवस्था बघून घेणं. आम्ही खालची जमीन मॉर्गेज करतो आणि सेलेबल FSI जो असतो, हं, हं. सेलेबल माल जो असतो तो मॉर्गेज करतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अत्यंत साधी सोपी पद्धत आहे. फार मोठी टेक्नॉलॉजी आहे अशातला भाग नाही आहे. आणि आता लोक करायला लागलेत. हं, हं. आता आम्ही जवळपास 18 इमारती उभ्या राहिल्या आहेत. 46 हाऊसिंग सोसायट्यांना आम्ही कर्ज मंजूर केलंय आणि 1600च्या आसपास लोकांनी आज मागणी केली, आम्हाला पुनर्विकास करायचा आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आता काही किचकट प्रक्रिया नाहीये. प्रश्न आता फक्त मोठ्या प्रमाणावर पैसे लागतील. हं. बाकी सरकार परवानग्या द्यायला तयार आहे. मानसिकता अधिकाऱ्यांची सरकार पातळीवर ज्यांच्या जागा आहेत त्यांच्या तयारी आहे. रेव्हेन्यू मिनिस्टरनी तर बावनकुळे साहेबांनी बैठक घेऊन रेव्हेन्यूच्या जागेवर स्वयंपुनर्विकासासाठी अनेक सवलती दिल्यात. 50% सवलती दिल्यात. सगळ्या टॅक्सेशनमध्ये, प्रीमियममध्ये, ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये. क्लास 2चं क्लास 1 टाइम बाउंड त्या ठिकाणी करून घ्यावं. आणि त्याच्यामुळे रेव्हेन्यूच्या जागेवर आता स्वयंपुनर्विकास गतीनं त्या ठिकाणी जाणार आहे. अच्छा. कारण आता बावनकुळे साहेबांनी निर्णय कलेक्टर ऑफिसला गेल्या आठवड्यात बैठक झाली. तिथे अनेक निर्णय रेव्हेन्यूचे केलेले आहेत. अच्छा. आता तुम्ही बोलतात की लिटिगेशनमध्ये विषय जे प्रलंबित असतात, त्यांनी पण सांगितलं की तडजोड योजना आणा. दोन्ही ज्यांचे मालक सरकार किंवा त्या सोसायटी किंवा ग्राहकांच्या काही लिटिगेशन्स असतील तर ते एकत्र बसून सरकारच्या एजन्सीनी तडजोडीने सोडवाव्यात. अच्छा. म्हणजे पुनर्विकासात अडचणी त्या ठिकाणी येणार नाहीत. त्याच्यामुळे मला वाटतं की सोशल PWRच्या काही इमारती आहेत, पोस्ट वॉर रिहॅबच्या, तर त्यांच्यातले समाज कल्याण मंत्र्यांनी आठवले साहेबांनी बैठक घेतली. तिथे काही म्हाडाचे CEO बोरीकर होते, तिथे निर्णय झालेत. त्याचबरोबर आता काल VP म्हाडा यांनी या मगाशी सांगितलं गिरगाव, लालगाव, परळ याच्या पुनर्रचित इमारती हं. आणि उपकर प्राप्त इमारती यांच्या संदर्भात काही निर्णय घेतलेत. त्याच्यामुळे मला वाटतं अधिकाऱ्यांची मानसिकता पॉझिटिव्ह आहे. त्याचबरोबर सरकारी यंत्रणा काम करते, सर्व पक्ष आपल्या राजकारणापलीकडे जाऊन मदत करतायत. त्याच्यामुळे एक
चांगलं वातावरण स्वयंपुनर्विकासाचं उभं राहिलंय. आणि मला वाटतं सगळ्यांनी याला मदत करावी, कारण जनतेच्या रहिवाशांच्या भल्याची अशा प्रकारची ही योजना आहे. जुन्या चाळींमध्ये आणि जुन्या इमारतींमध्ये एक सांस्कृतिकता असते, एकत्र येऊन सण उत्सव साजरे करणे किंवा इतर काही धार्मिक कार्यक्रम साजरे करणे, त्याच्या एक मोकळ्या जागा असतात. स्वयंपुनर्विकासात हे कसं साधलं जाणार आहे नेमकं? तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो, की राज्याचे मुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहेत, की या स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण झालंय. हो. त्यातला समूह हा शब्द माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंचा आहे. अच्छा. आणि तो कसा आला? जेव्हा आम्ही चारकोपच्या श्वेतांबराचं उद्घाटन करून सभेसाठी मैदानाकडे जात होतो, हं. तेव्हा योगेश सागर आमदार, मी सीएम साहेबांच्या गाडीत होतो. त्या बाजूला 4 इमारती मी दाखवल्या, की या स्वयंपुनर्विकासातनं उभ्या राहत आहेत. तर म्हणाले, की प्रवीण नरे, ह्या उभ्या इमारती उभ्या राहत आहेत. उद्या छोट्या मुलांना गार्डन, मैदान, क्लब हाऊस, तुम्ही क्लस्टर स्वयंपुनर्विकास करा. अच्छा. आणि क्लस्टर स्वयंपुनर्विकास हा सीएमचा ड्रीम आहे. मग त्याच्यात मंदिर छोटंसं असेल, आपल्या श्रद्धा त्या ठिकाणी असतात, बगीचा असेल, त्याच्यामध्ये चांगल्या अमेनिटीज असतील. त्याच्यामुळे मुख्यमंत्री या लेवलला जाऊन या विषयाकडे पाहत आहेत. आणि आता बिल्डरला आपल्या धार्मिक भावनांशी काही बिल्डरना देणं घेणं नसतं. त्यांचा डोळा फक्त आर्थिक फायदा कसा होईल. आणि आपण श्रद्धाळू लोक असतो, देवदैवतांना मानणारे असतो. आपण कुटुंब वत्सल वसुदेव कुटुंब मधली सगळीच मंडळी आहोत. त्याच्यामुळे आपण एकमेकांच्या धार्मिक गोष्टींचा, संस्कृतीचा त्या ठिकाणी ठेवा जपण्यासाठी जे जे लागेल ते सर्वानुमते करू शकतो. त्यामुळे सांस्कृतिक, धार्मिक या सगळ्या गोष्टी स्वयंपुनर्विकासात जपल्या जाऊ शकतात. इतर ठिकाणी व्यक्तीला त्याच्यात काही देणं घेणं नसतं तसं. सर, तुम्ही बोललात की स्वयंपुनर्विकासातली इमारत ही 3 वर्षात पूर्ण करणं बंधनकारक आहे. हो. तर त्याचा काही पूर्वविचार करण्यात आला होता किंवा आत्तापर्यंतची उदाहरणं तर सगळी यशस्वी आहेत, 3 वर्षात पूर्ण झालेली आहेत. मात्र जर एखाद्या इमारतीने म्हणजे एखाद्या इमारतीला उशीर झालाच, तर आपली पुढची कार्यपद्धती कशी असते? नियमावली नेमके काय सांगते? नाही, आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे, की जर काही लिटिगेशन असेल, आता तर लिटिगेशन सोडवणारी यंत्रणा आपण उभी करतोय. हं. त्याच्यामुळे नजीकच्या काळात आणखी सोपं होऊन जाईल. अच्छा. परंतु आमचा अनुभव आहे, की आत्तापर्यंत ज्या इमारती झाल्या, त्या सगळ्या 2.5 ते 3 वर्षामध्ये झालेल्या आहेत. आणि जेव्हा आपण फिजिबिलिटी रिपोर्ट बघतो, हं. आम्ही जेव्हा तुमच्या हाऊसिंग सोसायटीला पैसे देणार आहोत, तेव्हा आम्हाला पण पैशाची काळजी आहे ना. हे 3 वर्षात होऊ शकतं का? हे बघितल्यावरच आम्ही तुम्हाला पैसे देऊ. अच्छा. सो तो मुद्दा तिथेच आणि आता रिझॉल्व्ह. 6 महिने, वर्षभर इकडे-तिकडे समजू शकतो. परंतु अजून असं झालेलं नाही. जे सक्सेस स्टोरी सगळ्या 3 वर्षात झाल्यात. तर 4 होईल, 5 होईल. पण 25 नी 50 वर्ष तर बिल्डर रखडवून ठेवतात, तसं होणार नाही ना. सर, आमच्या बऱ्याचशा प्रश्नांची तुम्ही उत्तर दिली. मात्र शेवटचा प्रश्न, की पुढील 5 वर्षामध्ये जसं आपण म्हणतो, की देवाभाऊंचं एक विजन आहे 2030-35 असं. तर तुम्ही हे विजन कसं बघता आणि स्वयंपुनर्विकासातनं आगामी मुंबई, आगामी राज्यातलं स्वयंपुनर्विकासाचं चित्र नेमकं कसं असेल? देवाभाऊंना मी लाख-लाख धन्यवाद हाऊसिंग सेक्टरमधल्या रहिवाशांच्या वतीनं देतो. कारण असं कधीच राज्यात झालं नाही. जी हाऊसिंग पॉलिसी झाली, गृहनिर्माण धोरण, त्याच्यामध्ये स्वयंपुनर्विकासाचा चॅप्टर सरकारनं अंतर्भाव केला. स्वयंपुनर्विकासाकरता वेगवेगळ्या सवलती देण्यासंदर्भात त्यांनी रेव्हेन्यू मिनिस्टरला सांगितलंय, हाऊसिंग सेक्टरला सांगितलंय, सगळ्यांना सूचना दिल्या. माझा अभ्यास गटाचा अहवाल स्वीकारून त्यावर कार्यवाही सुरू आहे. प्राधिकरण स्थापन झालं. त्याच्यामुळे त्याला आता लीगल अस्तित्व निर्माण झाले. त्याच्यामुळे आता देवाभाऊ या ठिकाणी करतायत. आता याच्यामध्ये या सगळ्या योजना, सवलती मुंबईसाठी लागू आहेत. हा जी-आर ठाण्याला लागला पाहिजे, हा जी-आर पुण्याला लागू झाला पाहिजे, नाशिकला, संभाजीनगर, सगळ्या महानगरपालिका क्षेत्रात किंवा अगदी नगरपालिका क्षेत्रात. तर त्या डी-सी-पी-आरमध्ये याचा अंतर्भाव केला, तर ते आपोआप सगळं लागू होईल, की हा जी-आर सर्वांना महाराष्ट्रभर लागू व्हावा, की ते होऊन जाईल. त्याच्यामुळे मला वाटतं हे आता वारं पसरतंय. कारण आता आम्ही शिबिरं घेतोय, हजारोच्या संख्येनं लोकं उपस्थित राहत आहेत, लोकं भेटायला येत आहेत. आता माझ्या म्हाडाच्या प्राधिकरणाच्या कार्यालयात प्रचंड गर्दी असते.
ती गर्दी काय माझ्या लोकप्रियतेसाठी नाही किंवा मी फार, तर त्या लोकांचा हा विषय आहे. लोकांना हा विषय भावला आहे. त्यांना फायदा त्यांचा कळतो आणि इथून त्यांना मार्ग दिसतो यशाचा हाऊसिंगमधल्या. त्याच्यामुळं मला वाटतं लोकांनीच हा विषय ओन केलाय आणि देवाभाऊनी याचं पालकत्व घेतलंय आणि त्याच्यामुळं आमचाही आत्मविश्वास वाढलाय. जोपर्यंत राजकीय पाठबळ, जोपर्यंत राजाश्रय नाही, तोपर्यंत कुठलीच योजना यशस्वी होत नाही. आणि त्याच्यामुळे वाटतं कणखर असा निर्णय घेणारे देवाभाऊंचं नेतृत्व आहे. हाऊसिंग मिनिस्टर, नगरविकास मंत्री शिंदेसाहेब हे संवेदनशील आहेत. आणि त्याच्यामुळं अजितदादा अर्थमंत्री आहेत. अर्थपुरवठा करण्यासंदर्भात शासन स्तरावर तेही सहकार्य करतायत आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही माणसातली माणसं आज सत्तेत आहेत आणि सर्वसामान्यांमधनं गेलेले हे नेते आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की या बाबतीत सरकार हा विषय आणखी पुढं नेईल आणि देवाभाऊंचं ड्रीम आहे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस मुंबईतनं किंवा शहरातनं बाहेर जाऊ नये आणि त्याला मोठं घर मिळावं, विनासाह्यास मिळावं, विहित वेळेत मिळावं. त्याच्यामुळं कालबद्ध वेळेत, नाहीतर आज मला सांगा अभिदयनगरचं रिडेव्हलपमेंट 50-60 वर्ष होतंय. मला त्या ठिकाणचे लोकं सांगतात की आमची पिढी संपायला आली, पुढच्या पिढीला तरी मिळणार आहे का? त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी या स्वयंपूर्ण विकासाचा फायदा याच पिढीला मिळणार आहे आणि त्यांची पुढच्या पिढीला यातनं आनंद मिळणार आहे. तर मला वाटतं त्याच्यामुळे वेळेत हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीनं स्ट्रेंथन झाली. आज इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या अनेक LICच्या काही एजन्सीज आहेत, फायनान्स एजन्सी आहेत. आमचं सगळ्यांशी बोलणं सुरू आहे. सरकार त्या ठिकाणी थकामी द्यायला देवेंद्रजींनी मानसिकता त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं इफ देअर इज अ विल देअर इज अ वे. आमची इच्छाशक्ती प्रबळ आहे. देवाभाऊ मागे आहेत आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांना त्यांच्याच हातून त्यांचंच मोठं घर या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. निश्चितच तुमच्या पुढच्या सर्व प्रकल्पांसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माणसातले नेते आज आहेत, राज्यात कारभार बघत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचं गृहस्वप्न असेल किंवा इतर काही विषय असेल ते आता प्रबळ इच्छाशक्तीमुळे मार्गी लागत आहेत, असं प्रवीणजी दरेकरांनी आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. स्वयंपुनर्विकास नेमका कसा साधला जातो याची अनेक उदाहरणं देखील आहेत. 18 इमारतींची यशोगाथा घेऊन हा स्वयंपुनर्विकासाचा प्रवास पुढच्या 1600 इमारतींच्या दिशेने सुरू झालेला आहे. निश्चितच या प्रवासासाठी आपण शुभेच्छा देऊयात. या मुलाखतीविषयी तुमची काही मतं असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MahaMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.